हरभरा विक्रीचा सीझन सुरू आहे आणि अनेक ठिकाणी हरभऱ्याला 6,000 ते 6,500 या दरम्यान बाजारभाव मिळतोय. काही बाजार समित्या अशा आहेत की जिथे 5,000च्या आसपास बाजारभाव आहेत, तर काही ठिकाणी 5,000 पेक्षा कमी आहेत. कुठल्या प्रकारच्या हरभऱ्याला कुठल्या बाजार समितीत काय बाजारभाव मिळाला आहे, सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी याचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार दिनांक 10 मार्च 2026. कालच्या बाजारभावांचा आढावा आपण घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आज हरभरा विक्री करायची असेल किंवा चना विक्री करायची असेल तर त्या संदर्भातले संदर्भ म्हणून या बाजारांचा उपयोग होईल. अनेक ठिकाणी काल 6,000 पेक्षा जास्त मूल्य हरभऱ्याला मिळालेलं आहे प्रति क्विंटलच्या हिशोबाने. तर मी आता बाजार समिती आणि हरभऱ्याच्या वाहनाचा प्रकार किंवा प्रत कुठली आहे ते आपण बघूया. पुणे बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव जे आहे 6,200, जास्तीत जास्त 6,800, सरासरी 6,500 या ठिकाणी बाजारभाव जास्त आहे. आता माजलगाव बीड बाजार समितीमध्ये 4,500 ते 5,030 आणि सरासरी 4,900 असे बाजारभाव राहिले. संगमनेर बाजार समितीमध्ये आवक कमी होती, 20 क्विंटल आहे. माजलगावमध्ये 775 क्विंटल आहे आणि बाजारभाव साधारण 4,900 ते 4,977 आणि सरासरी 4,955. हिंगोली बाजार समितीत 700 आवक आहे आणि बाजारभाव 4,700 ते 5,280 आणि सरासरी 5,030. करमाळा बाजार समितीमध्ये 88 आवक क्विंटलमध्ये, 4,800 ते 5,130, 5,000 सरासरी दर आहेत. आता आष्टी वर्धा इथे 4,000 ते 5,055 असे दर आहेत. 4,500 अशी जी आहे ती सरासरी आहे. आता जळगावला बोल्ड जो प्रकार आहे हरभऱ्याला, तिथे 4,900 ते 4,925 असे दर मिळालेत आणि सरासरी 4,925 आहे. आवक अगदी कमी आहे. जळगावच्या मसावत बाजारात चाफा जो प्रकार आहे त्या हरभऱ्याला 4,800 ते 4,935 आणि 4,900 अशी सरासरी आहे. अंमळनेरला चाफा हरभऱ्याला इथे 2700 आवक झाली आहे, चांगली आहे. 4,850 ते 5,080 आणि 5,080 सरासरी आहे. रावेरला चाफा हरभऱ्याला 4,800 ते 4,940, 4,910 सरासरी आहे. आता यवतमाळच्या कळंबमध्ये गरडा हरभरा जो आहे तिथे 4,650 ते 4,925 आणि सरासरी 4,800 अशी आहे. सोनपेठला गरडा जो हरभरा आहे आता त्याची 560 आवक झालेली आहे. 5,000 ते 5,099 किंवा 5,100 आणि सरासरी मात्र 5,050 आहे. लासलगावच्या निफाडला जम्बो हरभरा जो आहे तिथे अगदी 3 क्विंटल आवक झाली काल. 4,999 किंवा 5,000 ते साधारण 5,000 ही सरासरी राहिली. अकोलामध्ये काबुलीचे बाजारभाव आपण बघूया. अकोला बाजारामध्ये केवळ 10 क्विंटल काबुली चना दाखल झाला, 3,800 असाच दर मिळाला. जळगावमध्ये काबुली चण्याला 6,000 ते 6,775 आणि सरासरी 6,400 असा दर मिळालेला आहे. जळगावमध्ये 177 क्विंटल आवक झाली होती, दर चांगला आहे तुलनेमध्ये. मालेगावला काट्या जो हरभरा आहे तिथे 25 क्विंटल आवक झाली, 2,300 ते 5,350 आणि 5,890 असे दर आहेत. इथे बाजारभाव किमान बाजारभाव अगदी कमी आहे, 2,300 पर्यंत आले. तुळजापूरला काट्या हरभऱ्याला 4,700 ते 5,050 आणि सरासरी 5,000 असे दर मिळाले. मंगरुळ पीरला 5,100 असे सरासरी दर मिळाले, किमान 4,800 आणि कमाल 5,200. आता मंगरुळ पीरच्या शेलू बाजारात काट्या हरभऱ्याला, आता इथे काटा हरभरा मंगरुळ पीरला 1,637 आणि शेलू बाजारला 1,695 अशी आवक आहे. इथे 4,130 ते 5,095 आणि सरासरी 5,000 आहे. आता भंडारा मध्ये काट्या हरभऱ्याला इथे केवळ 1 क्विंटल आवक झाली आणि 4,800 दर मिळाला. लातूरला लाल हरभऱ्याला जो दर मिळाला आहे तो 4,980 ते 5,370 आणि सरासरी 5,170.
इथे जी आवक झाली ती 4,900. लातूरच्या मुरुड बाजारामध्ये आवक 40च आहे क्विंटलमध्ये. 4,900 ते 5,151 आणि सरासरी 5,000 दर मिळाला आहे. धुळे बाजारात लाल हरभऱ्याला 4500 ते 4900 आणि सरासरी 4750 असा दर मिळाला. जळगावमध्ये लाल हरभऱ्याला 7,100 ते 7,510, सरासरी 7,510, म्हणजे 7,500चा दर जळगावमध्ये लाल हरभऱ्याला मिळालाय. आवक मात्र अवघी 18 क्विंटल आहे. आता जिंतूरमध्ये 5,000 ते 5,100 आणि सरासरी 5,050 लाल हरभऱ्याला. वरोरा शेगाव इथे सरासरी 4,900 आणि 4,800 ते 4,930 हे कमाल किमान बाजारभाव वरोरा शेगावमध्ये राहिले. आता दौंडच्या पाटसमध्ये लाल हरभऱ्याची केवळ 2 क्विंटल आवक झाली आणि 5,000 दर मिळाला. आंबेजोगाईमध्ये लाल हरभऱ्याला 5,025, 5,090 आणि सरासरी 5,050 असा दर मिळाला. निलंगा बाजारामध्ये 125 आवक झाली. 5,000, 5,200 आणि 5,100 असे दर मिळाले. औराद शहाजानी या बाजारामध्ये 5,050, 5,316 ते 5,183 असे दर मिळाले. मुखेड बाजारामध्ये लाल हरभऱ्याला 5,050, 5,250, 5,250 असे दर मिळालेले आहेत. उमरखेडला लाल हरभऱ्याला 5,400 ते 5,600 पर्यंत आणि सरासरी 5,500 असे दर मिळालेले आहेत. उमरखेडच्या डांगी बाजारात लाल हरभऱ्याला इथे 240 आवक आहे. 5,400 ते 5,600 आणि सरासरी 5,500 असे बाजारभाव मिळाले. मला काही शेतकऱ्यांनी विचारलं की बोल्ड हरभऱ्याचे बाजारभाव काय आहेत ते पण मी सांगतोय. आता आपण जालन्याचे बाजारभाव बघूया. हे सर्व लोकल जातीचा किंवा लोकल वाहनाचा हरभरा आहे. जालन्याला 5,650 आवक झाली. 4,800 ते 5,200 आणि सरासरी 5,100 भाव मिळाला. अकोल्यामध्ये 5,000 ते 5,250, 5,155 भाव मिळाला. अमरावतीमध्ये मात्र लोकल हरभऱ्याची 10,806 इतकी आवक झालेली आहे. 4,700 ते 5,100 आणि 4,900 असा बाजारभाव आहे. लासलगावमध्ये लोकल हरभरा जो आहे 4,700, 4,991 ते 4,900 असे दर मिळत आहेत. आर्वी बाजारामध्ये 4100 ते 4,945 आणि सरासरी 4,500 असे दर आहेत. नागपूरला 4,700 ते 5,040 आणि 4,955 असे दर आहेत. हिंगणघाटला आवक चांगली आहे लोकल वाहनाची. 14,032 क्विंटल आवक झालेली आहे. 3,500 ते 5,285 आणि 4,900 असे बाजारभाव मिळाले लोकल हरभऱ्याला. मुंबईमध्ये 6,000 ते 7,500 आणि 7,200 लोकल हरभऱ्याला. मुंबईमध्ये बाजारभाव चांगले आहे. पुण्यामध्ये बाजारभाव चांगले आहेत. जळगावमध्ये बाजारभाव चांगले आहेत हे आपण बघितलंय. आता सटाणा बाजारामध्ये 4,100 ते 5,600, 5,100 हे सरासरी बाजारभाव आहेत. कोपरगावमध्ये 4,691 ते 5,000 आणि 4,930 असे बाजारभाव आहेत. परतूरमध्ये 5,000 ते 5,100 आणि 5,085 असे सरासरी दर आहेत. वरुडला 3,500 ते 5,040 आणि सरासरी 4,923. आता देऊळगाव राजा बुलढाणामध्ये केवळ 30 आवक झालेली आहे. 30 क्विंटल. 4,800 ते 5,000 आणि 4,900 एक सरासरी आहे. नांदगावला 43 क्विंटल आवक झाली. 3,500 ते 7,000 असे दर आहेत आणि सरासरी 5,650. बाभुळगावला 4,601 ते 5,000 आणि सरासरी 4,881. काटोलला 4,800 ते 5,000 आणि सरासरी 4,950 हे लोकल हरभऱ्याचे दर आहे. पुलगावला लोकल हरभऱ्याची आवक आहे 6,662 माफ करा. बाजारभाव आहेत 3,905 ते 4,955 आणि सरासरी आहे 4,800 अशी सरासरी आहे. आता सेलूच्या सिंधी बाजारामध्ये 2,860
इतकी क्विंटल आवक झाली. 4,670 ते 5,100 आणि 4,050 असे दर सेलूला मिळालेले आहेत. आता परवाच्या याच्यामध्ये दोंडाईचाला बोल्ड जो हरभरा होता त्याला जे बाजारभाव मिळाले आहेत ते साधारण 5,051 ते 5,299 आणि सरासरी 5,151. शिरपूरला बोल्ड हरभऱ्याचे दर मात्र 5,900 ते 8,082 आणि सरासरी 7,871 आहे. थोडक्यात या परिसरामध्ये आणि चोपड्याला बोल्ड हरभऱ्याचे दर आहेत 5,100 ते 5,572, 5,252. शिरपूरला आवक ही 1,000 होती, चोपड्याला 400 आणि दोंडाईचाला 210 होती. बोल्ड हरभरा तुम्हाला विकायचा असेल तर सध्या शिरपूर बाजारात दर त्यातले त्यात बरे आहेत. बाकी या संदर्भातला निर्णय तुम्ही घेऊ शकता. जोडून राहा. तुमचा दिवस शुभ राहो. धन्यवाद.